नमस्कार, इझी रेसिपी बाय वैशालीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वडा मिसळ पाव। झणझणीत अशी वाफाळलेली मटकीची उसळ आणि मस्त असा चवदार बटाटा वडा कोणाकोणाला आवडतो। झणझणीत आणि चवदार रेसिपी बघण्यासाठी इझी रेसिपी बाय वैशालीला सबस्क्राइब करा। सर्वात आधी आपण बटाटे शिजवून घेणार आहोत आणि मस्त मोडालेली मटकी घेतली आहे। 6 तास मटकी भिजवून चाळणीत काढून ठेवायची म्हणजे छान मोड येतात। स्वच्छ अशी मटकी धुवून घेतली आहे। मसाल्यासाठी टोमॅटो, आले, कोथिंबीर, लसूण, कांदा आणि 1 चमचा जिरे। मसाल्यामध्ये थोडेसे पाणी घालून छान बारीक वाटून घ्यायचे। कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचे। तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये चक्रीफूल, तमालपत्र, काळी मिरी, लवंग घालून छान तडतडल्यावर त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा। कढीपत्ता छान भाजल्यावर वाटून घेतलेला मसाला घालून घेतला आहे आणि मसाला छान 5 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायचा। मसाला छान परतल्यावर त्यामध्ये घाटी मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, मीठ, हळद आणि 1 चमचा गरम मसाला घालून घेतला आहे। सर्व मसाले छान 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायचे। मसाले छान तेलामध्ये परतल्यावर त्यामध्ये मोडालेली मटकी घालून छान 5 मिनिटं मटकी सर्व मसाल्यामध्ये परतून घ्यायची म्हणजे मटकीला पण मस्त असा मसाल्याची चव येते। सर्व छान परतून झाल्यावर मटकीमध्ये पाणी ओतून घ्यायचे। मटकी शिजण्यासाठी आपल्याला पाणी पाहिजे आणि मिसळचा रस्सा पण पातळ असतो म्हणून भरपूर पाणी ओतून घ्यायचे। मस्त अशी 10 मिनिटांनी मटकीला छान उकळी आलेली आहे। मस्त तरी पण आलेली आहे आणि मटकी पण छान शिजलेली आहे। तयार झाला आपला मिसळीचा रस्सा। आता आपण करूया बटाटा वड्याची तयारी। त्यासाठी कढईमध्ये 2 वाट्या चण्या डाळीचे पीठ घेतलेले आहे। त्यामध्ये हळद, 1 चमचा मीठ आणि चिमूटभर सोडा घेतलेला आहे। पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून छान मस्त असे बॅटर तयार करून घ्यायचे। 2 वाटी पीठ म्हणजे पाव किलो पीठ आहे। पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालायचे नाहीतर गुठळ्या होतात, म्हणून थोडे थोडे पाणी घालून मस्त मऊ असे पीठ मळून घ्यायचे। बघा मस्त सैलसर असे पीठ भिजवून झाले आहे। आता बटाट्या वड्याच्या भाजीसाठी कोथिंबीर, लसूण, मिरची, आलं आणि जिरे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचे। तव्यामध्ये अगदी अर्धा चमचा तेल म्हणजे खूप कमी तेल घ्यायचे। त्यामध्ये मस्त तेल तापल्यावर 1 चमचा मोहरी आणि कढीपत्त्याची 10-12 पाने तोडून टाकायची। ती छान भाजल्यावर जाडसर वाटून घेतलेला मसाला घालून त्यामध्ये मीठ आणि हळद घालायचे आणि मसाला छान 5 मिनिटं परतून घ्यायचा। गॅस कमी करून सर्व मसाला छान परतून घ्यायचा। मसाला परतल्यामुळे बटाटा वड्याला छान चव येते। मस्त मसाला परतून झाल्यावर बटाटे शिजून घेतलेले सोलून घ्यायचे। मस्त असे बटाटे सोलून घेऊन आतमध्ये काळे आहे की नाही बघायचे। पावसाळ्यात बटाट्याच्या आतमध्ये काळे असते। मस्त असे सर्व बटाटे सोलून कुस्करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये वाटून भाजून घेतलेला मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा। मस्त मसाला असा भाजीत मिक्स झाल्यावर त्याचे असे मस्त आपल्याला पाहिजे त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे। बटाट्याच्या भाजीचे मस्त असे गोल असे गोळे करून घ्यायचे। थोडेसे गोल आणि चपटे करायचे म्हणजे तळायला पण मस्त येतात। बॅटर पण तयार झालेत, वडे पण तयार झालेत। आता आपण तळून घेऊया। मस्त पिठामध्ये असा एक गोळा घालून घ्यायचा आणि छान गरम झालेल्या तेलामध्ये घालून घ्यायचा। तेल खूप गरम करायचे नाही, नाहीतर आपला बटाटा वडा खूप लाल होतो, मग तो छान दिसत नाही। थोडासा असा कमी ब्राऊन असलेला बटाटा वडा मस्त दिसतो। मस्त हलक्या हाताने बटाटे वडे हलवून घ्यायचे आणि बटाट्या वड्याचे दोन्ही बाजू छान भाजून घ्यायचे। बटाटा वडा भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। मस्त असा बघा
छान असा दिसणारा बटाटा वडा तयार झाला आहे। दिसतोय की नाही छान? आवडला की नाही हे कमेंट करून सांगा हां। आणि चॅनलला नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त बटाटे वडे आणि मटकीची रस्सा भाजी तयार झाली आहे। आता आपण बनवूया मिसळ। त्यासाठी बटाटा वड्यामध्ये गरम गरम मिसळीचा रस्सा घालून घेतलेला आहे आणि मस्त असे वरून फरसाण आणि त्यावरून आपल्याला पाहिजे तर कांदा, टोमॅटो, मस्त लिंबू, वरून हिरवीगार कोथिंबीर, आपल्याला जे आवडते ते घालून घ्यायचे। तयार झाली आहे आपली झणझणीत अशी मटकीची वडा मिसळ पाव। कोणाकोणाला आवडला व्हिडिओ त्यांनी कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।